सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये शिवकाळावरील चित्रपटांचा ट्रेंड सुरू आहे। वर्षातून 5 मराठी चित्रपट हे छत्रपती शिवाजी महाराजांवरच आधारित असतात। नुकताच रितेश देशमुखचा राजा शिवाजी चित्रपट आला होता। मराठीतले सर्वच रेकॉर्ड त्याने ब्रेक करून टाकले। पण दुसरीकडे काही मराठी मेकर शिवकाळा व्यतिरिक्त इतर महान मराठा योद्धे आहेत त्यांच्यावरही चित्रपट बनवत आहेत। जसं छत्रपती शाहू महाराज झाले, छत्रपती ताराराणी झाल्या, उमाबाई दाभाडे झाल्या, अशा व्यक्तिमत्वांवर चित्रपट येत आहे। पण त्यातच एका अशा महान योद्ध्यावर एक मूवी अनाउन्स झालाय ज्यांनी समुद्रावर अक्षरशः राज्य केलं होतं। ते म्हणजे सरखेल कान्होजी आंग्रे। आता इतक्या मोठ्या योद्ध्यावर चित्रपट बनत आहे तर प्रेक्षकांची इच्छा आहे की तो केवळ 5 कोटी नव्हे तर 500 कोटींचा असावा। चला तर आज आंग्रे चित्रपटाबद्दल आणि एकंदरीत ऐतिहासिक पट कसा असावा याबद्दल जाणून घेऊया। तर राजेश मापुसकर मराठी प्रेक्षकांना माहितीच आहे, त्यांनी व्हेंटिलेटर, एप्रिल मे 99 सारखे दर्जेदार मराठी चित्रपट बनवले। हेच राजेश मापुसकर कान्होजी आंग्रे यांच्यावर भव्य दिव्य चित्रपट बनवत आहेत ज्याचं नाव आहे आंग्रे। याचे एक पोस्टर सुद्धा नुकतंच लॉन्च करण्यात आले। तर याचे प्रोड्युसर आहेत विक्रम मल्होत्रा। बॉलिवूडचे 41 चित्रपट त्यांनी प्रोड्यूस केलेले आहेत। त्यामुळे चांगला प्रोड्युसर आणि चांगला डिरेक्टर जरी लाभला असेल तरी चित्रपटाची कथा, कास्ट, व्हीएफएक्स आणि सिनेमॅटोग्राफी यावर सगळं अवलंबून आहे। जर तो ऐतिहासिक युद्धपट आहे आणि इथे तर तुम्हाला समुद्र दाखवायचा आहे, त्यात मराठ्यांचे जहाज सुद्धा, त्यामुळे ही सर्वात मोठी जोखीम असेल। पण राजेश मापुसकर यांच्या अनुभवावरून तरी चित्रपट उत्तम असेल यात शंका नाही। पण एक मराठी प्रेक्षक म्हणून आपला ग्रँड लेवलचा इतिहास ग्रँड पद्धतीनेच मांडला गेला पाहिजे। तुम्ही मराठीत एक गोष्ट पाहिली असेल की दिग्पाल लांजेकर शिवकाळावर सर्वाधिक चित्रपट बनवतात, पण त्यांच्या प्रत्येक चित्रपटात सिनेमॅटिक लिबर्टी सोबत लो बजेट व्हीएफएक्स असतं, त्यामुळे चित्रपटाचा मूळ गाभास निघून जातो। आणखी एक गोष्ट म्हणजे शिवकाळ किंवा मराठा साम्राज्याचा इतिहास फक्त भावनांवर उभा राहिला नव्हता, जे सर्वात जास्त लांजेकरांच्या चित्रपटात दाखवण्यात येतं। दुसरीकडे रितेश देशमुखने राजा शिवाजी बनून काही बॅरियर्स नक्कीच मोडले। उदाहरण द्यायचे झाले तर शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष युद्ध खेळताना दाखवणं, त्यांना जखमी होताना दाखवणं, सतत राजासारखा पेहराव न ठेवता ते प्रजेमध्ये मिसळून राहत होते असं दाखवणं। त्यामुळे मराठा इतिहासावर जर चित्रपट बनतच असतील तर ते कमी बजेटवर न बनवावे। दुसरी गोष्ट त्याचं व्हीएफएक्स सुद्धा तोडीचं असावं आणि शिवकाळ सतत भावनिक न दाखवावं। आता आंग्रे हा चित्रपट सरखेल कान्होजी आंग्रे यांच्यासारख्या महायोद्धावर आहे, तर तुम्हाला त्यांचे बारकावे सुद्धा जाणून घ्यायला लागतील। तुम्हाला चित्रपटात इंग्रज, डच, पोर्तुगीज, सिद्धी यांचा वापर तर करायचा आहेच, पण समुद्रातील युद्ध मोहिमा दाखवताना ते रिअलिस्टिक वाटले पाहिजेत, एवढं फिल्म मेकर्सनी करावं। विचार करा, कान्होजी आंग्रे यांचे पुत्र संभाजी आंग्रे यांचं पात्र पायरेट्स ऑफ द कॅरिबियन या हॉलिवूडच्या चित्रपटात दाखवण्यात आले। यावरून एकच कळतं की जर हॉलिवूडवाले आपली दखल घेत असतील तर आपण सुद्धा असे चित्रपट बनवले पाहिजेत ज्याची दखल हॉलिवूड घेईल। कान्होजी आंग्रे यांचा एक प्रसंग सांगतो। त्यावेळेच्या बॉम्बेचा ब्रिटिश गव्हर्नर चार्ल्स बून याने शपथ घेतली होती की मी कान्होजी आंग्रे यांचं अख्खं समुद्रातलं साम्राज्य बुडवून टाकेन। हे कान्होजी आंग्रे यांना कळताच त्यांनी त्याला उत्तर दिलं होतं, आय शॅल गिव्ह यू अ रिझन टू रिमेंबर माय नेम, म्हणजेच मी तुला असं एक कारण देईन ज्यामुळे माझं नाव तू आयुष्यभर लक्षात ठेवशील। बूनने अनेक प्रयत्न केले पण नेहमीच कान्होजी यांनी ब्रिटिशांची जहाजं फोडून टाकली। यानंतर बूनने इंग्लंडच्या रॉयल नेव्हीची मदत घेतली, पोर्तुगीजांची मदत घेतली आणि तो पुन्हा कान्होजींवर चढाई करायला आला। कान्होजी कसले ऐकतायत, परत बूनला दणके दिले। ते सोडा, यावेळी कान्होजींच्या मदतीला आणखी 2 मराठा योद्धे आले होते, एक म्हणजे पिळाजीराव जाधव आणि दुसरे थोरले बाजीराव पेशवे। 3 मराठा एव्हेंजर्स एकत्र आले आणि ब्रिटिश आणि पोर्तुगीजांनी आज जिथे कुलाबा किल्ल्याजवळ बीच आहे ना तिथे सपाटून मार खाल्ला। नंतर त्या चार्ल्स बूनला कायमचं इंग्लंडला पाठवलं, तिथे त्याच्यावर खटले चालले, जेल झाली आणि नंतर तो तिथेच मेला। कान्होजी म्हणाले होते, आय शॅल गिव्ह यू अ रिझन टू रिमेंबर माय नेम, ते बूनला आयुष्यभर लक्षात राहिलं असेल। विचार करा, एक छोटीशी गोष्ट ऐकताना किती उत्साह वाढतोय, तर चित्रपट काय तोडीचा असायला हवा। त्यामुळे राजेश मापुसकर यांना एकच विनंती आहे, आंग्रे हा चित्रपट इतका ग्रँड असला पाहिजे की केवळ महाराष्ट्र नाही, भारत नाही तर जगभर गाजला पाहिजे। अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी कलाकृती मीडियाला नक्की सबस्क्राईब करा। रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट। मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा।